नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर या कॉलेजबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे. ॲच्युअर काउन्सिलिंग सेंटरचा पेड काउन्सिलिंग त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. ज्यांनाही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायची असेल किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग करायचे आहे असे मुलं त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फ्री माहितीसाठी ग्रुप जॉईन करू शकता आणि आमच्याशी जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तात्काळ संपर्क करा, कारण पेड काउन्सिलिंगसाठी आम्ही फक्त लिमिटेड सीट त्या ठिकाणी घेत असतो. त्यामुळं जर आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करायची असेल तर त्या ठिकाणी तात्काळ संपर्क करा. आता हे जे काही कॉलेज आहे फॉस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हे MUHS युनिव्हर्सिटी जी आहे नाशिकची, या युनिव्हर्सिटीशी त्या ठिकाणी ॲफिलेटेड हे कॉलेज आहे. या कॉलेजची जे काही इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे ही 1989 या साली या कॉलेजची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला UG कोर्स, BHMS कोर्स हा जो काही आहे त्याचप्रमाणे PG कोर्सेससुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. MDसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. PhDसुद्धा या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. या कॉलेजची जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे ही BHMSसाठी 100 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे आणि MDसाठी 36 एवढी इंटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे. हॉस्टेल फॅसिलिटी जर आपण बघितली तर या कॉलेजला फक्त मुलींचे हॉस्टेल अवेलेबल आहे आणि ते पण लिमिटेड सीट्समध्ये. मुलांचं हॉस्टेल या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर या कॉलेजचं जे काही लोकेशन आहे हे N5 सिडको संभाजीनगर सिडको बसस्टँडपासून अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावर या ठिकाणी हे कॉलेज त्या ठिकाणी आहे. या कॉलेजचा कट ऑफ जो आहे हा 2023चा या कॉलेजचा जो कट ऑफ आहे हा ओपन कॅटेगरीचा 285 मार्क्स एवढा केलेला होता. तर EWS कॅटेगरी जी आहे या ठिकाणी EWS कॅटेगरीला कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे, कारण हे प्रायव्हेट अनएडेड किंवा आपण ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतो त्या कॅटेगरीमध्ये हे कॉलेज होतं आणि त्यामुळे EWS कॅटेगरीला या ठिकाणी रिझर्वेशन नाही आहे. EWS कॅटेगरीला रिझर्वेशन नाही आहे म्हणजे काय, रिझर्व सीट या ठिकाणी नाही आहे. मात्र EWSचं जे काही बेनिफिट आहे फीसमध्ये बेनिफिट हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. OBC कॅटेगरीसाठी जो काही कट ऑफ होता लास्ट इयरचा हा 270 मार्क्स एवढा गेलेला होता. विजय कॅटेगरीचा या कॉलेजचा कट ऑफ 262 मार्क्स एवढा गेलेला होता. तर NTB कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 268 मार्क्स एवढा गेलेला होता. NTC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 267 मार्क्स गेलेला आहे आणि NTD कॅटेगरीचा 281 मार्क्स. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा या कॉलेजसाठीचा जो काही लास्ट इयरचा कट ऑफ आहे हा 255 मार्क्स एवढा गेलेला आहे आणि ST कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 162 मार्क्स एवढा गेलेला आहे. त्यानंतर फी स्ट्रक्चर आपण या कॉलेज या ठिकाणी बघूयात. या कॉलेजची जी काही फी स्ट्रक्चर आहे ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी 74,000 एवढी आहे. ही 2023-24ची आपण फी स्ट्रक्चर बघतोय. 24-25 या अकॅडमिक इयरसाठी सुद्धा एवढीच फीस त्या ठिकाणी असू शकते आणि जरी इन्क्रीज झाली फक्त अप टू 5% त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकते. फारसा या फीसमध्ये काही बदल होईल असं काही नाही आहे. ओपन कॅटेगरीसाठी जी काही फी स्ट्रक्चर आहे ट्युशन फी 74,000 आणि डेव्हलपमेंट फी 37,000 एवढी आहे. आणि जी काही एलिजिबिलिटी फीस आहे युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फीस, त्याच्यानंतर स्पोर्ट, ही संपूर्ण जी काही फीस आहे ही 6,950 एवढी आहे. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीसाठी जी काही फीस आहे ही 40,425 आणि डेव्हलपमेंट फी 20,213 एवढी आहे आणि एलिजिबिलिटी फी जी आहे ही 3,550 एवढी आहे. विजय कॅटेगरीसाठी आणि NTB, NTC, NTD या कॅटेगरीसाठी ट्युशन फी 6,849 आणि डेव्हलपमेंट फी 3,425 एवढी आहे. आणि अदर फीसमध्ये युनिव्हर्सिटीची जी काही एलिजिबिलिटी फीस आहे अदर फीसमध्ये 3,550 एवढी फीस आहे. SC ST कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारची ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी नाही आहे, परंतु अदर फीसमध्ये एलिजिबिलिटी जी काही फीस आहे ही SC आणि ST कॅटेगरीसाठी लागणार आहे, ती म्हणजे 3,550 एवढी. EWS कॅटेगरीला या ठिकाणी 50% फीस त्या ठिकाणी ट्युशन फीची 50% फीस या ठिकाणी आहे.
EWS कॅटेगरीसाठी 37,000 एवढी ट्युशन फी आणि 18,750 एवढी डेव्हलपमेंट फी तुम्हाला लागणार आहे. आणि 15% ऑल इंडिया कोट्यातून जर या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर 74,000 एवढी ट्युशन फी आणि 37,000 एवढी डेव्हलपमेंट फी त्या ठिकाणी लागणार आहे. जर महाराष्ट्र स्टेटचा जर स्टुडंट असेल तर एलिजिबिलिटीची फीस आहे ही 6,950 लागेल. आणि आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचा जर स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी ही जी काही एलिजिबिलिटी फीस आहे ही 14,200 एवढी लागणार आहे. अदर फीस तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि 15% NRI कोटा आहे किंवा इन्स्टिट्यूशनल कोटामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲज पर फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटी डिसिजन डेटेड 19 मार्च 2018 फीस शॉल बी 3 to 5 times फॉर द स्टुडंट ॲडमिटेड इन NRI ऑर इन्स्टिट्यूशनल कोटा सीट्स. जर तुम्हाला IQ कोटामधून ॲडमिशन घ्यायचं असेल, मॅनेजमेंट कोटामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओपनच्या फीसच्या 3 to 5 times त्या ठिकाणी फीस लागणार आहे. त्याच्यानंतर हॉस्टेल फॅसिलिटी जर आपण बघितली तर हॉस्टेल फक्त मुलींसाठी या ठिकाणी अवेलेबल आहे आणि त्याची जी काही फीस आहे ही 36,000 पर इयर एवढी आहे. विदाऊट मेस ही फीस असणार आहे. त्याच्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये सिलेक्शन लेटर, 12th मार्कशीट, ॲडमिट कार्ड, 10th पासिंग सर्टिफिकेट, एज अँड डोमोसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, 12th TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर नीट मार्कशीट, ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रिंट CTCLची, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, गॅप सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, मायग्रेशन सर्टिफिकेट अँड 4 पासपोर्ट साईज कलर फोटोज हे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत. तर आपण फास्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर या कॉलेजची संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं त्या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल तर आमच्याशी तात्काळ संपर्क करा. धन्यवाद.